भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळे दावे प्रतिदावे करण्याचा प्रयत्न केलाय। त्यांनी अतिशय हास्यास्पद असा दावा केलाय की उभाटा गट आणि मनसेची जागा वाटप हे अंतिम टप्प्यात आलेली आहे। खरं तर ज्यांचा पक्षच अंतिम टप्प्यात आलाय त्यांचं जागा वाटप अंतिम टप्प्यात असलं काय किंवा पहिल्या टप्प्यात असलं का त्यांनी काही फरक पडणार नाही। मुंबई महापालिकेत टप्प्याटप्प्याने मनसेचा आणि उभाटा गटाचा कार्यक्रम करायचंय हे सर्वसामान्य मराठी माणसांनी आणि मुंबईकरांनी ठरवलंय। त्यामुळे संजयजी राऊत तुम्ही कितीही जागा वाटप अंतिम टप्प्यात आणलं तरी मुंबईकर यावेळेला टप्प्याने तुमचा कार्यक्रम करणार आहेत, कारण तुमचा पक्षच हा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे। अशा पद्धतीचं जागा वाटप करून त्याचा काहीही उपयोग होणार नाही, कारण सर्वसामान्य मुंबईकर सर्वसामान्य मराठी माणूस हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सोबत आहेत। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनाच आशीर्वाद यावेळेला मुंबईकर आणि मराठी माणूस देणार हे त्यांनी ठरवलंय। त्यामुळे ज्यांचा पक्ष अंतिम टप्प्यामध्ये आलाय त्यांनी जागा वाटप केलं काय किंवा नाही केलं काय त्यांनी फार फरक पडणार नाही। तुम्ही कितीही दावे प्रतिदावे केले तरी मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच महापौर बसेल याच्यामध्ये अजिबात शंका नाही। मुंबई आमचीच आहे, आमच्यात कुठलाही विसंवाद नाहीये, आता आमचं घर दोघांचं घर झालं। खरं तर मुंबई आमचीच आहे म्हणणाऱ्यांना मुंबई ही कुणाची खाजगी जहागीर नाही, मुंबई ही कुणाच्या कुटुंबाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, मुंबई मराठी माणसाची आहे, मुंबई इथल्या राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची आहे। आजपर्यंत स्वतःची जहागीर म्हणून आजपर्यंत स्वतःची खाजगी मालमत्ता असल्यासारखं मुंबईला वापरलंय। त्यांना धडा शिकवण्याचं काम यावेळेला मुंबईकर निश्चितपणे करतील, कारण आजपर्यंत तुम्ही मुंबईला लुटण्याचं काम केलंय, आजपर्यंत मुंबईला ओरडण्याचं काम ओरबडण्याचं काम तुम्ही केलंय। त्यामुळे मुंबई आमची म्हणणाऱ्यांना थोडीशी लाज वाटली पाहिजे। मुंबई तुमची नाही तर मुंबई सर्वसामान्य मराठी माणसाची आहे, मुंबई सर्वसामान्य मुंबईकरांची आहे आणि मुंबई इथं राहणाऱ्या नागरिकांची आहे, ती मुंबई तुमची नाही। राहिला प्रश्न मुंबई हे आमचं घर आहे असं ते म्हणतात, मुंबई हे तुमचं घर नाही तर मुंबई हे सर्वसामान्य मराठी माणसांचं घर आहे आणि घर हे भिंतीवर आधारलेलं नसतं तर ते विचारांवर आधारलेलं असतं। तुमच्याकडे ना विचार आहेत ना तुमच्याकडे आचार आहेत। त्यामुळं ज्यांचे विचार नसतात त्यांनी कितीही घराच्या गप्पा केल्या कितीही एकोपाच्या गप्पा केल्या तरी त्याचा उपयोग होणार नाही, कारण विचार तुम्ही सोडून दिलेले आहेत। घर हे नुसत्या भिंतीवर कधीच उभं राहत नाही। वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हे विचारावर शिवसेना उभी केली होती। तुम्ही विचार पायदळी तुडवले आणि काँग्रेसच्या दावणीला जाऊन आपला पक्ष बांधला। तुम्ही विचारांची हत्या केली आणि काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या शेजारी जाऊन तुम्ही बसलात। त्यामुळे ज्यांनी विचारांची हत्या केली त्यांना घराची भाषा बोलणं शोभत नाही, त्यांना ज्यांच्यामध्ये विसंवाद आहे त्यांना संवादाची भाषा शोभत नाही। खरं तर जे सरकार जनतेच्या आशीर्वादातून जन्माला आलेलं आहे त्याला टेस्ट ट्यूब बेबी म्हणणं म्हणजे हास्यास्पद आहे। ज्यांनी घरामध्ये बसून फेसबुक लाईव्ह केलं होतं ते खरे टेस्ट ट्यूब बेबी आहेत। ज्यांच्या सरकारची प्रेग्नन्सी ही घरामध्ये झाली होती आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ज्यांनी आपलं सरकार चालवलं होतं, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ज्यांनी ज्या सरकारचं संगोपन केलं होतं अशांनी इतरांना टेस्ट ट्यूब बेबी म्हणू नये। भारतीय जनता पार्टी एकनाथजी शिंदे आणि अजितदादा यांचं सरकार हे जनतेच्या आशीर्वादातून जन्माला आलेलं आहे। त्यामुळे हे टेस्ट ट्यूब बेबी नाही तर हे जनतेचं लाडकं सरकार आहे, हे जनतेचं लाडकं मूल आहे, लाडकं बाळ आहे। हे संजय राऊत विसरलेले आहेत, कारण या सरकारला 2/3 बहुमतांनी जनतेनं निवडून दिलंय। संजय राऊत तुम्ही टेस्ट ट्यूब बेबी आहात आणि तुमचा पक्ष आता टेस्ट ट्यूब बेबी झालेला आहे। तुम्ही 90 जागा लढल्यात, 90 पैकी फक्त 20 जागा ज्यांच्या आल्यात ते खऱ्या अर्थानं बेबी असतात। त्यामुळे बेबी संजय राऊत यांनी इतरांवर टीका करू नये।
खरं तर ज्या पद्धतीनं गेल्या काही वर्षांपासनं मनसेला सातत्यानं डिवचण्याचं काम, मनसेवर सातत्यानं टीका करण्याचं काम संजय राऊत करत होते, सुषमाताई अंधारे करत होते, आदित्य ठाकरे करत होते, उद्धवजी ठाकरे करत होते. आदित्यजी ठाकरे तर असं म्हणाले होते की जो पक्ष संपलेला आहे त्याच्यावर मी बोलणार नाही. सुषमाताई अंधारे असं म्हणाल्या होत्या, राज ठाकरे यू आर नॉट माय टाइम. अशा पद्धती जाहीर सभेमध्ये ज्यांनी अशा पद्धतीचे शब्द वापरले होते, संजय राऊत तुम्ही सामनाच्या अग्रलेखातून राज ठाकरे यांच्याबद्दल काय काय शब्द वापरले होते, राज ठाकरे यांना कशा पद्धतीनं शिवीगाळ केली होती हे संजय राऊत विसरलेले आहेत. पण नियतीचा खेळ असा असतो की त्या संजय राऊतांना शिवतीर्थावर जावं लागतं, राज ठाकरे यांचे उंबरठे झिजवावे लागतात, कारण त्यांच्यासाठी ती अस्तित्वाची लढाई आहे. संजय राऊत कितीही म्हणत असतील तरी हे विचारांची लढाई आहे, तर ही विचारांची लढाई नाही, तर ही खुर्चीसाठीची लढाई आहे. खुर्ची मिळावी यासाठी उद्धवजी ठाकरे राज ठाकरे यांना सोबत घेत आहेत. माझी राज ठाकरे यांना देखील विनंती आहे की उद्धवजी ठाकरे यांचा स्वभाव वापरा आणि फेकून द्या अशाच पद्धतीनं आहे. उद्धवजी ठाकरे हे पार्टीमध्ये खंजीर खुपसण्यामध्ये अतिशय एक्सपर्ट आहेत. 2019ला भारतीय जनता पार्टी सोबत त्यांनी युती केली, आमच्यासोबत युतीमध्ये लढले आणि ऐन वेळेला मुख्यमंत्री पदासाठी भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसला आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाऊन बसले. राज ठाकरे यांनी देखील सावध राहिलं पाहिजे. उद्या तुमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्यासाठी देखील उद्धवजी आणि संजय राऊत मागे पुढे पाहणार नाहीत. याआधी 2008 मध्ये राज ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांना घराबाहेर काढण्याचं काम उभाटा गटानं संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांनी केलं होतं. याचा विसर मनसेला आणि राज ठाकरे यांना नक्कीच पडला नसेल. खरं तर शिवतीर्थ हे कुणाच्या बापाचं नाही आहे, शिवतीर्थ ही कुणाची खाजगी जहागीर नाही आहे, हे संजय राऊत यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. शिवतीर्थावर याआधी देखील आदरणीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या सभा झाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सभा झाल्या, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा झाल्या. त्यामुळं शिवतीर्थ आमचंच आहे असा दावा करण्याचा अधिकार संजय राऊत यांना नाही आहे. कारण वंदनीय बाळासाहेब ठाकरे आता तुमच्या सोबत नाहीत, कारण तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना सोडून दिलंय आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं पाप संजय राऊत तुम्ही केलंय. त्यामुळं ज्या पद्धतीनं वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तुमचे नाहीत, त्याच पद्धतीनं आता शिवतीर्थ देखील तुमचं नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेण्याचा अधिकार संजय राऊत तुम्हाला नाही, कारण तुम्ही ज्या पद्धतीनं अफजल खानाचा DNA पुढे चालवण्याचं काम करतायत, तुम्ही ज्या पद्धतीनं अफजल खानाच्या वंशावळीचा उदो करण्याचं काम करतायत आणि उद्या उभाटा गटाची सत्ता आली तर मुंबईचा महापौर सय्यद किंवा खान करण्याचा प्रयत्न संजय राऊत तुमच्या माध्यमातून केला जातोय. त्यामुळं तुम्हाला शिवतीर्थ मागण्याचा अधिकार नाही, शिवतीर्थावर बोलण्याचा अधिकार नाही. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ज्या दिवशी सोडले त्याच दिवशी तुम्ही शिवतीर्थावरचा अधिकार देखील सोडलेला आहे. खरं तर नवाब मलिक यांच्याबद्दल आमची अतिशय स्पष्ट भूमिका आहे. जोपर्यंत नवाब मलिक मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व करतायत तोपर्यंत आम्ही नवाब मलिकांसोबत जाणार नाही, हे आम्ही याआधी देखील स्पष्ट केलंय. त्यामुळं मुंबईमध्ये कुठेही राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत युती करण्याचा, आघाडी करण्याचा प्रश्नच नाही. शिवसेना ही डुप्लिकेट यांनी हे लादलेलं लग्न आहे असं त्यांनी ते टीका केली. खरं तर आता संजय राऊत स्वतः डुप्लिकेट आहेत. ज्या काँग्रेस सोबत जाऊन तुम्ही बसलात, ज्या सोनिया गांधींच्या चरणी जाऊन लीन झालात, त्यावेळेला तुम्ही स्वतःचा उभाटा गट डुप्लिकेट केलाय. तुमचं अस्तित्व अतिशय संपलेलं आहे आणि हे लादलेलं लग्न नाही, हे जनतेच्या आशीर्वादावर निवडून आलेलं सरकार आहे. या सरकारची मुहूर्तमेढ आणि या सरकारची लगीनगाठ ही संजय राऊत तुम्ही बांधलेली नाही, या सरकारची लगीनगाठ ही जनतेने बांधलेली आहे. 11 कोटी जनतेच्या आशीर्वादानं
240 आमदार निवडून आले, त्याच्यानंतर हे सरकार आलंय. भारतीय जनता पार्टीला 137 आमदारांनी पाठिंबा दिलाय. भारतीय जनता पार्टीचे 137 आमदार आहेत. त्यामुळं हे लादलेलं लग्न नाही, तर जनतेच्या मनातलं लग्न आहे, हे संजय राऊत यांनी लक्षात ठेवावं. आता संजय राऊत लग्नाचीच भाषा करतायत, तर संजय राऊत तुम्ही काँग्रेस बरोबर का घटस्फोट घेतला, काँग्रेस सोबत का फारकत घेतली, हे जरा सांगावं. आणि तुमचं जे काँग्रेस सोबत लागलेलं लग्न होतं, ते लग्न रीतसर लागलेलं होतं की जो बाहेर खालीपणा करून लावलेलं लग्न होतं, हे जरा संजय राऊत यांनी लग्नाच्याच भाषेत महाराष्ट्राला सांगावं. निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा संजय राऊतांनी निशाणा साधलेला पाहायला मिळतो. दुसरीकडे पक्षबंदी कायदा आहे त्याच्यावर देखील टीका करताना पाहायला मिळते. खरं तर निवडणूक आयोगाबद्दल हरामखोर असा शब्द संजय राऊत यांनी आज वापरला. संजय राऊतजी, हरामखोर हा शब्द तुम्हाला वापरायचा असेल तर तो उभाटा गटाबद्दल वापरला पाहिजे. 2019ला तुम्ही भारतीय जनता पार्टी सोबत युती केली आणि आमच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस सोबत गेला. मग निवडणूक आयोगाची हीच व्याख्या तुम्हाला वापरायची असेल तर हरामखोर शब्द हा उभाटा गटाला आणि संजय राऊत यांना स्वतःला लागू पडतो. कारण त्यांनी महायुती सोबत आघाडी युती केलेली असताना 2019 मध्ये काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले होते. तेव्हा सगळं काही योग्य होतं. तुम्ही आमच्यासोबत निवडणूक लढता आणि सत्तेसाठी मात्र काँग्रेस सोबत आणि राष्ट्रवादी सोबत जाता, त्याला हरामखोरगिरीपणा म्हणतात. आणि महाराष्ट्राने ही तुमची हरामखोरीगिरी बघितली, म्हणूनच 90 पैकी फक्त 20 जागा तुमच्या निवडून आल्या, बाकी सगळीकडे तुमचा पराभव झालेला आहे. त्यामुळं अशा पद्धतीचा हरामखोर शब्द संजय राऊत यांनी वापरू नये. तो वापरला असतो तो संजय राऊत आणि उभाटा गटालाच लागू होतो. 19 डिसेंबर संदर्भामध्ये पृथ्वीराज चव्हाणांनी जे वक्तव्य केलं होतं त्यावर आता पुन्हा एकदा संजय राऊतांनी देखील वक्तव्य केलेलं पाहायला मिळतं. खरं तर याआधी देखील संजय राऊतांनी अनेक भाकीत वर्तवली होती. त्यांनी असं सांगितलं होतं की हे सरकार 2 महिन्यामध्ये पडणार, हे सरकार 4 महिन्यामध्ये पडणार, राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होणार, हे शपथपत्रावर लिहून द्यायला संजय राऊत तयार होते. उद्धवजी ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार असा दावा देखील संजय राऊतांनी केला. परंतु आजपर्यंत सामनामध्ये लिहिलेला एकही शब्द खरा ठरला नाही आणि संजय राऊत यांचा एकही दावा खरा ठरला नाही. त्यामुळे 19 डिसेंबरचा दावा देखील फोल ठरणार आहे. माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढलेल्या पाहायला मिळतात. माणिकराव कोकाटे यांना जिल्हा कोर्टाने आहे ती शिक्षा सुनावलेली आहे. त्यामुळे आता परत मंत्रिमंडळातून एक मंत्र्यांची विकेट पडेल असं म्हणतात. या सगळ्या प्रकरणामध्ये मंत्रिमंडळामध्ये कोणाला ठेवायचं कोणाला नाही ठेवायचं हा संपूर्ण अधिकार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आहे. या प्रकरणामध्ये जे काही झालं असेल त्याची सत्यता तपासली जाईल आणि या प्रकरणामध्ये जर का काही चुकीचं असेल तर निश्चितपणे कारवाई केली जाईल. अंबरनाथमध्ये पाहायला गेलं तर भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांच्या कार्यालयावर काल रात्री गोळीबार झालेला आहे. 4 राऊंड फायर केलेले आहेत. मुख्यमंत्री भाजपचे असतानाही अशा प्रकारे राऊंड फायर होत आहेत. काय नाही, या प्रकरणामध्ये पोलीस पूर्ण चौकशी करतायत. पोलिसांनी पूर्ण माहिती घेतली. स्वतः गृहमंत्री देखील मुख्यमंत्री असलेले देवेंद्रजी फडणवीस देखील या पूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. जे काही चुकीचं असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. आणि याच अंबरनाथमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा देखील आहे. चोख उत्तर दिलं नाही का निश्चितपणे देवेंद्रजी फडणवीस यांची आज अंबरनाथमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी संध्याकाळी 7 वाजता सभा आहे. त्या सभेमध्ये अशा पद्धतीनं जो कोणी गुंडगिरी करणार असेल त्याच्यावर निश्चितपणे ते उत्तर देतील. पोलीस देखील जे कोणी गुंडगिरी करणार असतील त्यांना सोडणार नाहीत. कारण इथं कायद्याचं राज्य आहे, देवाभाऊंचं राज्य आहे. देवाचा न्याय निश्चितपणे मिळणार हे लक्षात ठेवावं. प्रज्ञा सातव आहेत काँग्रेसच्या विद्यमान जिल्हा परिषद आमदार आहेत. त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुद्धा मिळते. उद्या हा पक्ष प्रवेश झालेला आहे. काँग्रेसमधून आतापर्यंत माजी आमदारांनी पदाधिकारी जातील, मात्र आता विद्यमान आमदार देखील काँग्रेसची साथ सोडताना पाहायला मिळतात. भाजपच्या वाटेवर काय कारण? प्रज्ञाताई यांच्याबद्दलची बातमी मला तुमच्याकडनंच कळाली. मी याबद्दल सविस्तर माहिती घेतो. परंतु गेल्या काही दिवसापासून सातत्यानं काँग्रेसचे अनेक लोक त्यांना सोडचिठ्ठी देत आहेत. त्यांना माहिती आहे की राहुल गांधींचं नेतृत्व चालणार नाही. हर्षवर्धन सपकाळ ज्या पद्धतीनं बाष्कळ बडबड गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये करतायत, त्यामुळे काँग्रेसचे अनेक लोक वैतागलेले आहेत. काँग्रेसचे आमदार देखील वैतागलेले आहेत. कारण हर्षवर्धन सपकाळ यांचं नेतृत्व काँग्रेसच्या लोकांना मान्य नाही.
राहुल गांधी यांचं नेतृत्व काँग्रेसच्या लोकांना मान्य नाही. त्यामुळं अनेक आमदार, अनेक पदाधिकारी सातत्यानं काँग्रेसमधनं भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत. जे कोणी येत असतील त्यांचं आम्ही निश्चितपणे स्वागत करू, परंतु प्रज्ञाताईबद्दल मला आज तरी माहिती नाही. अंबादास दानवे यांच्याकडनं ट्विट करण्यात आलेला आहे. धाराशिवच्या उमरगानंतर सादर आहे शिंदे काँग्रेस युतीचे नवे पर्व, द मुरुड फाईल्स. शिंदेचे अंतुले नाच आणि बाण पंजा एकत्र येणार आहेत आणि बाळासाहेबांचे विचार कुठेतरी खुंटीऐवजी समुद्रात टाकलेत का, अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी एकनाथ शिंदे यांना उपस्थित केला. मुरुड फाईल्स बद्दल बोलण्याऐवजी अंबादासजी दानवे यांनी दानवे फाईल्स बद्दल बोललं पाहिजे. तुमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आज काय अवस्था आहे, तुम्हाला पुन्हा एकदा आमदारकी मिळणार आहे का, याबद्दलचा विचार अंबादासजी दानवे तुम्ही करा. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांची जागा घेण्याचा प्रयत्न अंबादासजी दानवे करतायत. रोज सकाळी उठून संजय राऊतांनंतर आपली एक पत्रकार परिषद व्हावी अशी अंबादास दानवे यांची इच्छा असते आणि माध्यमाने त्यांचे बाईट दाखवावी अशी त्यांची इच्छा असते, परंतु ती इच्छा काय त्यांची पूर्ण होत नाही. त्यामुळे असे फुसके फटाके फोडण्याचा रोज रोज प्रयत्न करतायत. याआधी देखील अधिवेशनात अनेक फुसके फटाके फोडण्याचा प्रयत्न अंबादासजी दानवे यांनी केलाय, कारण त्यांची आमदारकीची टर्म संपलेली आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला आमदारकी मिळावी यासाठी दानवे साहेबांचा प्रयत्न सुरू आहे, परंतु ते त्याच्यामध्ये यशस्वी होणार नाही. वसई विरारमध्ये भाजपशी गडबड पाहता बहुजन विकास आघाडी आता काँग्रेस आणि महाविकास आघाडीबरोबर आघाडी करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपला रोखण्यासाठी आता इथले विरोधी पक्ष आहेत ते एकवटताना पाहायला मिळत आहे. कितीही झुंडीनं आले, कसेही आले तर त्याचा काहीही फरक पडणार नाही. वसई विरार असो, मीरा भाईंदर असो, ठाणे असो, कल्याण डोंबिवली असो, सर्वत्र भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा झेंडा फडकणार, याच्यामध्ये अजिबात शंका नाही. बहुजन वंचित आघाडीसोबत सत्ता करू द्या, आणखी कोणाला सोबत घेऊ द्या, काँग्रेसला सोबत घेऊ द्या, शरद पवार गटाला सोबत घेऊ द्या, गरज पडली तर उभाटाला सोबत घेऊ द्या, मनसेला सोबत घेऊ द्या, काहीही परिणाम होणार नाही. महायुतीसोबत जनतेचे आशीर्वाद आहे. ज्यांच्या सोबत जनता असते त्याचं कोणी काहीही बिघडू शकत नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.